तर आपण कार्यमूल्यांकनाची कार्यपद्धती या संबंधीचा मागच्या वेळेस एक मुद्दा पाहिला होता. तर दुसरा मुद्दा आहे कार्याची परस्पराशी तुलना करणे. तर या मुद्द्यामध्ये कार्यविश्लेषणाद्वारे जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीचा अभ्यास करून त्याच्या आधारावर जे निरनिराळे कार्य आहे त्या कार्याची परस्परामध्ये तुलना करणे हा मूल्यांकनाचा दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे. तिसरा मुद्दा आहे कार्याचा महत्त्वक्रम निश्चित करणे. उपक्रमामध्ये जे विविध कार्य होतात त्या सर्व कार्याची परस्परामध्ये तुलना करून जे कार्य महत्त्वाचे आहे त्याला प्रथम क्रमांक दिला जातो आणि जे काम कमी महत्त्वाचे आहे त्याला त्याच्यानंतरचा क्रमांक दिला जातो. अशा रीतीने प्रत्येक कार्याचे इतर कार्याच्या तुलनेत महत्त्व ठरवले जाते. चौथा मुद्दा आहे मूल्य निर्धारण करणे. तर कंपनीत जेवढे कामं होतात त्या कामाच्यानुसार जे कामं महत्त्वाची आहे त्या महत्त्वाच्या कामानुसार प्रत्येक कार्याची स्थिती लक्षात घेणे आणि त्या कार्याचे मूल्य पैशाच्या माध्यमाने व्यक्त केले जाते. कामाचे स्वरूप, त्यामुळे त्या कर्मचाऱ्यावर पडणारी जबाबदारी, कामाची परिस्थिती, जोखीम या सर्व गोष्टी विचारात घेऊन कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी कार्याचे मूल्य ठरवले जाते. यानंतर आपण पाहू कार्यमूल्यांकनाच्या पद्धती. तर कार्यमूल्यांकनाच्या पद्धती कोणत्या आहेत? तर पहिली पद्धत आहे श्रेणी विभाजन पद्धती. ही अगदी सर्वात सुलभ आणि सोपी पद्धत आहे. या पद्धतीमध्ये संघटनेतील जे विविध कार्य आहे त्याचा उपयोग आणि त्याचे महत्त्व याच्या आधारे श्रेणीबद्ध केले जाते. यामध्ये प्रत्येक कार्याचं स्थान ठरवताना कार्याचा परिणाम, कार्य करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी, कामाची परिस्थिती आणि त्यासाठी लागणारे कौशल्य, श्रमिकाचं ज्ञान, अनुभव, पर्यवेक्षणाची गरज या गोष्टी लक्षात घेऊन श्रेणी विभाजन पद्धती ठरवली जाते. तर ही पद्धत ठरवताना 2 टप्पे विचारात घेतले जातात. पहिला टप्पा म्हणजे प्रत्येक विभागातील सर्व कार्याची एक स्वतंत्र गट तयार केला जातो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्व विभागातील जे कार्य आहे त्या कार्याचे महत्त्व विचारात घेऊन सर्व कार्याचा समावेश करणारी एक श्रेणी तयार केली जाते. त्यानंतर श्रेणी विभाजन पद्धतीचे फायदे कोणते आहेत? या पद्धतीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे नंबर 1, ही पद्धत अगदी सुलभ आणि सोपी आहे. या पद्धतीमध्ये श्रेणीयन कर्मचाऱ्यांना सुद्धा ही पद्धत अगदी सहजपणे समजते. त्यामुळे ह्या पद्धतीचा वापर करताना फारशा अडचणी येत नाही. दुसरा मुद्दा आहे जे कारखाने लहान आणि मध्यम आहेत अशा आकाराच्या कारखान्यासाठी ही पद्धत सोयीस्कर असते आणि ही पद्धत गुंतागुंतीची नसते. तिसरा मुद्दा आहे
या पद्धतीनुसार कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वात कमी वेळ लागतो आणि त्यामुळे वेळेची सुद्धा बचत होत असते. चौथा मुद्दा आहे, कार्यमूल्यांकनाच्या इतर पद्धतीच्या तुलनेमध्ये ही पद्धत खूप कमी खर्चाची आहे. नंतर या पद्धतीचे तोटे किंवा दोष, या पद्धतीचे काही तोटेसुद्धा आहेत. तर नंबर 1, या पद्धतीत कार्याचे विभाजन करताना कोणत्याही वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जात नाही. दुसरं आहे, या पद्धतीमध्ये विशिष्ट कार्य हे उच्च श्रेणीचे आहे की ते निम्न श्रेणीचे आहे हे समजते, परंतु हे कार्य दुसऱ्या कार्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे हे मात्र समजू शकत नाही. त्यामुळे त्याचे मूल्यांकन मात्र करता येत नाही. तिसरा मुद्दा आहे, या पद्धतीमध्ये जे कार्यविश्लेषक आहे त्याने घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची बरीच शक्यता असते. नंबर 4, मोठ्या कारखान्यामध्ये या पद्धतीचा वापर करणे अजिबात सोयीचे नसते, कारण अशा कारखान्यात असंख्य कामे करावयाची असतात. तसेच कार्य फार तांत्रिक व गुंतागुंतीचे असतात. त्यामुळे प्रत्येक कार्यामध्ये काटेकोरपणा राहू शकत नाही. कार्य करताना बऱ्याच अडचणी येऊ शकतात. दुसरी पद्धत आहे वर्गीकरण पद्धती. काही मूल्यांकनाच्या या पद्धतीमध्ये उपक्रमातील सर्व कार्याचे वर्गीकरण काही निश्चित गटामध्ये केले जाते, म्हणजे वर्गामध्ये म्हणून या पद्धतीला वर्गीकरण पद्धती असे म्हणतात. या पद्धतीमध्ये जी श्रेणी पद्धत आहे, श्रेणी विभाजन पद्धती, या पद्धतीतील दोषाचे निवारण करण्यासाठी या पद्धतीचा विकास झाला असं मानलं जाते. तर या पद्धतीचं स्वरूप पुढील प्रमाणे आहे. नंबर 1, प्रथम कार्य म्हणजे कंपनीतील सर्व जे कार्य आहे, म्हणजे उपक्रमातील सर्व कार्य याचं एक विवरण तयार केले जाते आणि मूल्यांकनासाठी ही पद्धत अत्यंत सुलभ आणि सोपी आहे. त्यामुळे प्रत्येक जे कार्य आहे त्या कार्याचं स्वरूप किती प्रमाणात आहे हे ठरवलं जाते. नंबर 2, या पद्धतीनुसार कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी जी समिती नेमली जाते तिला वर्गीकरण समिती असे म्हणतात. ही जी समिती आहे, ही समिती प्रत्येक कार्याचे सापेक्ष मूल्य किती आहे ते ठरवते आणि ते कार्य कोणत्या वर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावे याचा निर्णय ही समिती घेत असते. त्यामुळे जेवढी कार्य आहे त्या सर्व कार्याचा योग्य मोबदला ठरवता येतो. तिसरा मुद्दा आहे, प्रत्येक कार्याचा वर्ग निश्चित केल्यानंतर त्या वर्गाच्या आधारे जेवढी कार्य आहे त्या प्रत्येक कार्यासाठी किमान आणि कमाल मजुरी आणि वेतन निर्धारित केले जाते. म्हणजे
कमीत कमी किती मजुरी द्यावी आणि जास्तीत जास्त किती मजुरी द्यावी हे ठरवलं जाते. तसेच वेतनसुद्धा ठरवलं जाते. त्यानंतर जेवढ्या श्रेण्या आहे प्रत्येक श्रेणीतील पगाराचा दर म्हणजे वेतनाचा दर निश्चित केला जातो. ही पद्धती प्रामुख्याने सरकारी कार्यालयामध्ये किंवा विभागामध्ये कार्यान्वित केली जाते. खाजगी कंपनीमध्ये किंवा जे खाजगी कारखान्यामध्ये ही पद्धत फारशी उपयोगी ठरत नाही. या पद्धतीचे फायदे कोणते आहेत? तर या पद्धतीचा प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत. नंबर 1, उपक्रमाच्या संघटनेमधील कार्याचे मूल्य ठरवण्यासाठी ही वर्गीकरण पद्धतीचा वापर केल्यामुळे कार्य करताना कर्मचाऱ्यांना ज्या अडचणी येतात त्या अडचणीचा योग्य प्रकारे विचार केला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत असते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, कार्यमूल्यांकनाची ही पद्धत अत्यंत सोपी आहे आणि त्या पद्धतीमध्ये फारशी गुंतागुंत नसते. त्यामुळे वर्गीकरण समितीला तांत्रिक अडचण येत नाही. अडचण आली तरी त्याची सोडवणूक करावी लागत नाही. नंबर 3, जे लहान कारखाने आहे, लहान कंपन्या आहे, लहान उपक्रम आहे आणि जे सरकारी विभाग आहेत, शासकीय, अशा विभागात वर्गीकरण पद्धतीचा वापर करणे अतिशय सोयीस्कर ठरते. यानंतर या पद्धतीचे तोटे, दोष, मर्यादा. या पद्धतीचे काही प्रमुख तोटे सुद्धा आहेत. नंबर 1, या पद्धतीत कर्मचाऱ्याच्या ज्या अडचणी आहेत, या पद्धतीमध्ये कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी यांचाच जास्त विचार केला जातो. कार्यापेक्षा कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच जास्त महत्त्व दिले जाते. म्हणजे जास्त कार्य झालं असेल तर त्याला जास्त महत्त्व न देता कर्मचाऱ्यांना जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे या पद्धतीमध्ये कार्यमूल्यांकनाचा जो मूळ हेतू आहे तो मूळ हेतू पूर्ण होत नाही. दुसरा मुद्दा आहे, जे मोठे कारखाने आहे, मोठ्या कंपन्या आहे, अशा मोठ्या उपक्रमात या पद्धतीचा यशस्वीपणे वापर करता येत नाही. जे मोठे कारखाने आहे, मोठ्या कंपन्या आहे, अशा कारखान्यामध्ये कार्याचे स्वरूप अतिशय किचकट आणि गुंतागुंतीचे असते. त्यामुळे प्रत्येक कार्याचं स्पष्टीकरण करणे शक्य नसते. तिसरा मुद्दा आहे, या पद्धतीद्वारे मजुरीचे दर ठरवणे जरी शासनशुद्ध असले तरी कर्मचाऱ्याद्वारे आणि त्यांची जी कर्मचाऱ्याची जी संघटना आहे, या संघटनेद्वारे कार्यमूल्यांकन पद्धतीने जे श्रमिकाचे मजुरीचे दर आणि प्रचलित मजुरीचे दर यांची नेहमीच तुलना केली जाते. म्हणजे मजुराचे आजचे दर आणि पूर्वीचे दर याची तुलना केली जाते. त्यामुळे बरेचदा अनुकूल परिणाम होण्यापेक्षा प्रतिकूल परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. यानंतर तिसरी पद्धत आहे घटक
तुलना पद्धती. या पद्धतीमध्ये कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी कार्याशी निगडित असलेले जे घटक आहेत त्या निवडक घटकाचा विचार केला जातो. म्हणून या पद्धतीला घटक तुलना पद्धती असे म्हणतात. या पद्धतीचे प्रतिपादन 1928 मध्ये सर युनिस बेग यांनी केले आहे. त्यामुळे या पद्धतीला बेग योजना असे देखील म्हणतात. या पद्धतीमध्ये कार्याचे विश्लेषण पुढील घटकाच्या आधारावर करण्यात येते. पहिला मुद्दा आहे, पहिला घटक शारीरिक आवश्यकता. शारीरिक आवश्यकता. विशिष्ट कार्य करीत असताना एखादं विशिष्ट कार्य करीत असताना संबंधित कर्मचाऱ्याला किती शारीरिक श्रम करावे लागतात आणि त्याने जे शारीरिक श्रम केले आहे त्याच्या शरीरावर कसा परिणाम होतो याचा विचार करून कार्याची शारीरिक आवश्यकता ठरवली जाते. त्यामध्ये कार्याचं स्वरूप कसं आहे, कार्य सतत करावे लागते की अधूनमधून करावे लागते, म्हणजे कार्य सतत केले जाते की काही वेळा बंद ठेवावे लागते. त्यानंतर कार्य उभे राहून केले जाते की बसून केले जाते, कशा प्रकारच्या शारीरिक हालचाली त्याला कराव्या लागतात, या सर्व गोष्टीचा सूक्ष्म अभ्यास करून श्रमिकांना येणारा थकवा याचा देखील विचार केला जातो. नंबर 2, मानसिक आवश्यकता. कंपनीतील किंवा उपक्रमातील विशिष्ट कार्य समजून घेण्यासाठी कर्मचाऱ्याला आवश्यक असणारे बौद्धिक स्तर आणि कर्मचाऱ्याची मानसिक अवस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन त्याला कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचं असते. कर्मचारी हे एखादं कार्य करण्यासाठी मानसिकदृष्ट्या किती सक्षम आहे आणि तयार आहे याचा विचार देखील करावा लागतो. नंबर 3, कौशल्याची आवश्यकता. विशिष्ट कार्य करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यामध्ये जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा विचार करणे देखील आवश्यक असते. त्यासाठी संबंधित कार्यासाठी त्याचं कौशल्य काय आहे, आवश्यकता काय आहे, त्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याचे कौशल्य, त्याची शारीरिक क्षमता, मानसिक क्षमतेवर होणारा परिणाम, त्यांच्या प्रशिक्षणावर व कार्यपद्धतीवर होणारा परिणाम या सर्व गोष्टीचा विचार करावा लागतो. त्यानंतर जबाबदारीची मर्यादा. कंपनीतील कार्य पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्याला काही जबाबदाऱ्या सोपवाव्या लागतात. विशिष्ट कार्य करण्यासाठी त्याच्या जबाबदाऱ्याचा विचार करून देखील कार्याची जबाबदारीची मर्यादा निश्चित केली जाते. सामान्यपणे जे कर्मचारी वरच्या संघटनेमध्ये काम करतात त्याच्या जबाबदाऱ्या जास्त असते आणि खालच्या स्तरावर मात्र जबाबदारीसुद्धा कमी होत जाते. हे पाहिले आपण घटक तुलना पद्धतीची माहिती. यानंतर समोरची माहिती आपण पुढच्या तासाला पाहू.